नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पेलिंकन पार्कच्या 17 एकर जागेत मध्यवर्ती उद्यान सेंट्रल पार्क उभारण्याचं महत्त्वाकांक्षी काम सुरू असून या प्रकल्पाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी केली। या प्रकल्पात अम्युजमेंट राईड, विविध ठिकाणी उद्यान विकसन, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागा, खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक, ट्रायटेन आणि ऑर्किड रोप लागवड करून ऑर्किडियम उभारण्याचा समावेश आहे। याशिवाय आधुनिक खेळण्यांच्या सुविधा फूड कोर्ट येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर कामे जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। विशेषतः 3 ठिकाणी मियावाकी फॉरेस्ट विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उद्यान अधीक्षक विवेक बदाने, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, उप अभियंता हेमंत पठे आणि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मनपा आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम, विद्युत आणि उद्यान विभागाला संपूर्ण सेंट्रल पार्क प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले। या उपक्रमामुळे नाशिक शहरातील नागरिकांना एक अद्ययावत आणि आधुनिक सुविधा असलेले सेंट्रल पार्क लवकरच उपलब्ध होणार आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।